नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आयसमध्ये. आणि आज आपल्या एक्सप्लेन गुरु या सिरीजमध्ये आपण पॅकेज्ड कमोडिटीजवर जे कन्झ्युमर राईट्स आहेत, म्हणजे मॅन्डेटरी रिक्वायरमेंट्स काय आहेत पॅकेज्ड कमोडिटीजवर, आणि जे लिस्ट आउट ऑफ कन्स्टिट्युएंट्स आहेत, म्हणजे आपल्याला पॅकेज्ड फूडवर पॅकेट पाहिलं असेल तुम्ही, त्याच्यामागं इन्ग्रेडियंट्स मेन्शन्ड असतात किंवा कन्स्टिट्युएंट्स काय आहेत, त्यात काय कंटेंट आहेत हे म्हटलेलं असतं. तर त्या मागच्या साईडला एका कोपऱ्यामध्ये दिलेलं आहे. तर आता आपलं जे रूल आहे, ॲक्ट आहे, त्याच्यात चेंजेस आणायचा प्रयत्न चालू आहे, अमेंडमेंट आहे. तर त्याच्यामध्ये फ्रंट पॅकेजिंग म्हणजे कन्स्टिट्युएंट्स ऑफ अ प्रॉडक्ट ऑन द फ्रंट पॅकेजिंग द्यायचं आहे. तर आपण त्याच्याबद्दल एक पूर्ण एक्सप्लेनेशन बघू, पॅकेज्ड कमोडिटीज आणि कन्झ्युमर राईट्स काय आहेत, ते जे ॲक्ट आहेत ऑलरेडी एस्टॅब्लिश, ते काय त्याच्यात रूल्स आहेत, कोणते सेक्शन्स इम्पॉर्टंट आहे, आणि एंडमध्ये काय प्रपोज्ड अमेंडमेंट्स आहेत आणि कशासाठी नेसेसिटी आहे. तर चला सुरू करू आपलं एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये. तर आता हे जे पॅकेज्ड प्रोडक्ट्स आहेत, पॅकेज्ड कमोडिटीज आहेत, त्यांच्यावर हे डिटेल्स कशासाठी आहेत, रूल्स रेग्युलेशन्स का मेन्शन्ड आहेत. इट इज टू प्रोटेक्ट द कन्झ्युमर्स इंटरेस्ट, म्हणजे जे कन्झ्युमरचं हेल्थ असेल किंवा कन्झ्युमरची इकॉनॉमिक व्हॅल्यू असेल, काय असेल, म्हणजे कन्झ्युमरचा इंटरेस्ट हा प्रोटेक्ट करण्यासाठी हे डिटेल्स आहेत, हे रूल्स पण आहेत. आणि नंतर कन्झ्युमर्सचं जे राईट टू बी इन्फॉर्म्ड आहे, म्हणजे कन्झ्युमर शुड बी इन्फॉर्म्ड, ही इज हॅव्हिंग द राईट की व्हॉट इज द कन्स्टिट्युएंट और व्हॉट इज द कंटेंट ऑफ द पॅकेज. ओके, तर हे कोण रूल अप्लाय करतो, इम्प्लिमेंट करतो? इट इज द डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनमधले डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, लीगल मेट्रोलॉजी डिव्हिजन. हे इथं एक वर्ड लक्षात ठेवा, मेट्रोलॉजी डिव्हिजन. तर हे ज्यांना माहीत नसेल तर ते आता ऑप्शन दिलं असेल, आणि ज्यांना हे माहीत नाही तर ते लोक मेट्रोलॉजी आहे असं समजून हे करू शकतात. तर दिस डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स लीगल मेट्रोलॉजी डिव्हिजन जे आहे, ह्याने ते नोटिफाय केलेलं आहे ड्राफ्ट अमेंडमेंट टू द लीगल मेट्रो पॅकेज काउंटर रूल 1911. अमेंडमेंट्स जे आहेत, आधीचे रूल्स, आधीचा रूल्स काय होता 2011चा होता, त्याच्यात अमेंडमेंट्स आणतात. तर त्यांनी हा ड्राफ्ट अमेंडमेंट सध्याला पब्लिश केलेला आहे, नोटिफाय केलेला आहे. तर आपण ह्या जे अमेंडमेंट्स आहेत आणि त्याची नेसेसिटी आणि रूल्स ऑफ 2011 काय त्यातून इम्प्लिमेंट केलं जातं हे आपण पाहूयात. तर हे आर्टिकल ॲक्च्युली द हिंदूमध्ये आलेलं होतं, 8 ऑगस्टच्या आर्टिकलमध्ये आहे हा. आणि हा तसा कन्झ्युमर ॲक्ट, कन्झ्युमर राईट्स आपल्या MPSCमध्ये ॲक्च्युली एक पार्ट, एक सिलॅबसचा पार्ट आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. तर त्या बेसिसवरच हा एक इम्पॉर्टंट न्यूज असा आहे. आधीचे आपण सगळे जे आहेत एक्सप्लेन गुरु सिरीज हे इंडियन एक्सप्रेसमधले एक आर्टिकल्स घेत होतो एक्सप्लेन्ड. तर आता हे जे आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. मॅन्डेटरी रिक्वायरमेंट ऑफ पॅकेज्ड कमोडिटीज, वाय इज इट नेसेसरी टू लिस्ट आउट कन्स्टिट्युएंट्स ऑफ द प्रोडक्ट ऑन फ्रंट पॅकेजिंग. तर आपण हा कंप्लीट आर्टिकल व्यवस्थितपणे समजून घेऊया. ह्याच्यातले सगळे पॉईंट्स आणि बरेचसे फॅक्ट्स ह्यातले इन्क्लुडेड आहेत. आणि मेन्समध्ये पण ह्याच्यामधले काही कन्क्लुजनचे पॉईंट्स आहेत, किंवा तुम्ही काही रूल्स मेन्शन करू शकता, किंवा तुम्ही राईट्स ऑफ कन्झ्युमर ह्याच्यावर तुम्ही बरेचसे पॉईंट्स ह्याच्यात आपल्याला दिसून येतील. तर आपण त्याच्यावर पण फोकस करूया. तर जे लिस्ट आहे, डिक्लरेशन्स आहेत, कमोडिटीजमध्ये डिक्लरेशन आहे, ते मॅन्डेटरी केलं गेलेलं आहे. कोणाकडनं? लीगल मेट्रोलॉजी पॅकेज्ड कमोडिटी रूल्स 2011. जे डिक्लरेशन पॅकेज्ड कमोडिटीजवर केलेलं आहे ते इट इज अ मॅन्डेटरी. तर काय काय डिक्लेअर करावं लागतं? नेम अँड ॲड्रेस ऑफ मॅन्युफॅक्चरर, पॅकर, इम्पोर्टर, द कंट्री ऑफ ओरिजिन, द कॉमन और जेनेरिक नेम ऑफ द कमोडिटी, द नेट क्वांटिटी, द मंथ अँड इयर ऑफ मॅन्युफॅक्चर, मॅक्झिमम रिटेल प्राईज MRP, अँड कन्झ्युमर केअर इन्फॉर्मेशन. आता सध्या तुमच्या आजूबाजूला असेल कोणतं मॅगी पॅकेट किंवा बिस्किट पॅकेट, तर ते तुम्ही जस्ट टर्न करून बघा आणि त्याच्यात तुम्हाला कळेल की काय काय डिटेल्स दिलेले आहेत आणि ते मॅन्डेटरी केलेलं आहेत. जसं ॲड्रेस, नेम अँड ॲड्रेस ऑफ मॅन्युफॅक्चर, पॅकर, इम्पोर्टरचं असेल, कंट्री ऑफ ओरिजिन असेल, आणि कॉमन और जेनेरिक नेम ऑफ द कमोडिटी असतं, म्हणजे पार्ले जी आहे, पण आता त्याच्यात जेनेरिक नेम असेल. आता ब्रिटानिया एक कंपनी आहे, पण ब्रिटानियाचे अजून प्रोडक्ट असतील, समजा मिल्क बिस्किट ब्रिटानिया, तर कॉमन और जेनरिक नेम ऑफ द कमोडिटी पण दिलेला आहे. नेट क्वांटिटी किती आहे, म्हणजे किती आहे, 50 ग्राम आहे,
20 ग्राम्स आहे, असं मंथ कधी आहे मॅन्युफॅक्चर आणि इयर मॅन्युफॅक्चर, मॅक्झिमम रिटेल प्राईस काय आहे आणि कस्टमर केअर इन्फॉर्मेशन आहे. तर आता एक इम्पॉर्टंट पार्ट, आता हे तरी आपण जे मॅन्डेटरी पॉईंट्स आहेत की पॉईंट हे पाहिलं, पण आता प्रिन्सिपल डिस्प्ले पॅनल हे जे आहे रूल नंबर 2H, प्रिन्सिपल डिस्प्ले पॅनल, प्रिन्सिपल डिस्प्ले पॅनल रूल 2H. तर हे इन रिलेशन कशाचं आहे की टोटल सरफेस एरिया ऑफ द पॅकेज, म्हणजे जे रूल 2H आहे इन रिलेशन टू द पॅकेज आहे, मीन्स टोटल सरफेस एरिया ऑफ द पॅकेज कंटेनिंग द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड, म्हणजे जे रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे रूल्सच्या प्रमाणे अकॉर्डन्स टू रूल्स, नेमली ऑल द इन्फॉर्मेशन ग्रुप केलं पाहिजे टुगेदर. म्हणजे हे जे इन्फॉर्मेशन आहे ऑल द इन्फॉर्मेशन ह्यांना ग्रुप्ड केलं पाहिजे, शुड बी ग्रुप्ड टुगेदर अँड गिवन इन वन प्लेस. आणि जे ऑनलाईन अदर डिटेल्स आहेत ते अनदर प्लेसला दिलं जाईल. म्हणजे जे डिटेल्स रूल्समध्ये मेन्शन्ड आहेत ABCD हे रूल्समधले हे डिटेल्स द्यायचे आहेत तर यांना ग्रुप करून द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता पॅकेट पाहू शकता कोणतंही, जे असं मी सांगितलं मॅगीचं बघा किंवा कोणत्याही बिस्किटचा पॅकेट बघा, तर हे जे डिटेल्स आहेत नेम, कंट्री ऑफ ओरिजिन, जेनरिक नेम, क्वांटिटी, MRP, हे सगळे ग्रुप्ड आहेत. असं नाही की पुढं तुम्हाला MRP दिसेल आणि एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ओरिजिन दिसेल किंवा हे तसे नाही आहेत, एकाकडे ग्रुप केलं पाहिजे. आणि हे रूल 2H हे सांगतं तुम्हाला रूल, म्हणजे टोटल सरफेस एरियाच्या पॅकेजमध्ये जे रिक्वायर्ड, म्हणजे अकॉर्डन्स टू द रूल जे इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे डिक्लेअर करायला पाहिजे, तर ते एका ग्रुप ह्याच्यात असायला पाहिजे. त्याबरोबर अजून एक रूल 9(1)A असा आहे डिक्लेरेशन, दॅट बी लेजिबल अँड प्रॉमिनंट. म्हणजे ते असं नाही आहे की असं MRP जे असं करेक्ट लिहिलं आहे तर 15 रुपये, तर असं नको असं करून असं केलं किंवा अनक्लिअर आहे किंवा त्याच्यातलं काही स्पेलिंग्स चुकीचं आहे किंवा रॉंग इन्फॉर्मेशन आहे, ते शुड बी लेजिबल अँड प्रॉमिनंट असलं पाहिजे. हे जे म्हणतं ते रूल 9(1)A. आणि जर एका कंपनीचे मोर दॅन 1 मेजर प्रोडक्ट आहेत तर रूल 6(1)B काय म्हणतं, नेम ऑर नंबर ऑफ ईच प्रोडक्ट शॅल बी मेन्शन्ड. हा एक सबरूल आहे, हा ॲप्लिकेबल नाही आहे, नॉट ॲप्लिकेबल ऑन मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल कमोडिटीज. म्हणजे नेम अँड नंबर ऑफ ईच प्रोडक्ट शॅल बी मेन्शन्ड. तर हे इम्पॉर्टंट रूल्स पाहिले जे आपल्या 2011चा जो रूल आहे लीगल मेट्रोलॉजी डिव्हिजनचा, पॅकेज्ड कमोडिटीज रूल्स 2011, ते ऑलरेडी पाहिलं. तर ह्यात प्रपोज्ड अमेंडमेंट्स काय आहेत, तर हे न्यूजमध्ये येण्याचं रिझनच आहे की काही अमेंडमेंट नोटिफाय केलेलं आहे या डिव्हिजनना, तर त्याच्यावर चर्चा करूयात आपण. तर कन्झ्युमर्स टू ॲज्युम दॅट ब्रँड्स क्लेम आर ॲक्युरेट. आता कन्झ्युमर काय म्हणतो की ह्याच्यात हे विटॅमिन आहे, हे विटॅमिन D आहे, किंवा हे क्रीमनं तुमचं फेअरनेस वाढतं, त्याच्यामध्ये एवढं कंटेंट आल्मंड ऑइल आहे, है ना, आल्मंड ऑइल आहे किंवा ॲलोवेरा आहे असं म्हणतात, किंवा म्हणतात की दूध की शक्ती, एवढं दूध कंटेंट आहे त्याच्यात. तर हे ब्रँड्सला आपण काय करतो की ह्याच्यात आहे असं आपण त्याला समजून घेतो की ॲज्युम करतो की हा ब्रँड क्लेम ॲक्युरेट आहे, पण हे कधी कधी मिसलिडिंग असतात. आता कसं विटॅमिन D लिहिलेलं असतो, बट इट इज नॉट इन द फॉर्म ऑफ विटॅमिन D, काय तर केमिकल फॉर्ममध्ये तो अवेलेबल असतो, किंवा त्यातलं फक्त 1% असेल विच इज नॉट ॲक्च्युली एनी बेनिफिशियल, पण तरी त्याला नाव देताना मोठ्यात देणार की विटॅमिन D, त्यात फक्त 1 चमचा टाकला आणि झालं, तसं आहे. म्हणजे गोड साखरमध्ये फक्त 1 दाणा साखर टाकलं म्हटलं की साखर आहे असं नाही. आणि ह्याच्यात अमेंडमेंट काय आहेत ते मिसलिडिंग आहे. तर फ्रंट साईडवर जे आहे, आता जे पॅकेजिंग पाहिलं असेल तुम्ही आत्ताचे रिसेंट, त्याच्यावर जे इन्फॉर्मेशन आहे ते बॅक साईडला आहे करंट. तर आता फ्रंट साईडलाच पर्सेंटेज ऑफ कंपोजिशन द्यायचं युनिक सेलिंग प्रपोजिशनला. जे युनिक सेलिंग USP आहे त्या कंपनीची, जसं आता तुम्ही म्हणता की आल्मंड हेअर ऑइल आहे, तर आल्मंड हे ह्यातलं युनिक आल्मंड हेअर ऑइलचं काय आहे की आल्मंड इज युनिक सेलिंग पॉईंट. त्या कंपनी काय म्हणते की आम्ही आल्मंडचं तेल बनवतो आहे, किंवा ओनियन हेअर ऑइल आलेलं आहे, तर ओनियन इज अ युनिक सेलिंग पॉईंट आहे त्यांचा, की आमचं मार्केटिंग म्हणजे USP म्हणजे काय, मार्केटिंग, इन्फॉर्म कस्टमर अबाउट द सुपिरियरिटी. ओके, तर हे जे युनिक सेलिंग पॉईंट आहे त्यांचं पर्सेंटेज ऑफ कंपोजिशन तुम्हाला पुढंच द्यायचं आहे. म्हणजे ही बॉटल आहे आल्मंड ऑइलची, ह्याच्या बॅकसाईडला आधी असायचं. आता इथंच तुम्ही आल्मंड द्या की 60% आल्मंड आहे, रेस्ट ऑफ व्हेजिटेबल ऑइल आहे किंवा अदर कॉन्स्टिट्युएंट्स, कळलं.
तर ते युनिक सेलिंग पॉईंटलाच तुम्ही पुढं मेन्शन करायचं आहे. की कन्स्टिट्युएंट्स म्हणजे त्यात काय की कन्स्टिट्युएंट आहे. मस्ट डिस्प्ले अ पर्सेंटेज ऑफ द कंटेंट, पर्सेंटेज द्या ऑफ द कंटेंट टू मेक द प्रोडक्ट. म्हणजे एक तर ॲलोवेरा मॉइश्चरायझर आहे, आल्मंड मिल्क बिस्किट आहे, तर त्याचा मॅक्झिमम पर्सेंटेज किती ऑफ द प्रोडक्ट. हां, नाहीतर मग ते चुकीचं. आता ॲलोवेरा जेल म्हटलं आणि त्यात फक्त 10% ॲलोवेरा आहे, तर इट इज अ मिसलिडिंग ना, इट इज नॉट एन ॲलोवेरा जेल. आणि जर इट इज ग्रेटर दॅन 50% और 70% और 90% कंटेंट ॲलोवेरा आहे, तर आपण म्हणू शकतो ते ॲलोवेरा जेल आहे. तर सजेशन्स अजून काय दिले आहेत, ॲटलिस्ट 2 प्राईम कंपोनंट. आता ॲलोवेरा जेलमध्ये वॉटर आणि ॲलोवेरा आहे सपोज, तर हे 2 प्राईम कंपोनेंट झाले. तर शुड बी डिक्लेअर्ड ऑन द पॅकेज फ्रंट साईड. म्हणजे तुम्ही अमेंडमेंटमध्ये फ्रंट साईडवर फोकस आहे, फ्रंट साईडवर पर्सेंटेजमध्ये प्राईम कन्स्टिट्युएंट्स, हे 4 पॉईंटमध्ये तुमचं पूर्ण जे नवीन अमेंडमेंट आहे हे संपून जातं. फ्रंट साईडला देणे, पर्सेंटेज मेन्शन करणे आणि प्राईम कन्स्टिट्युएंट्सला मेन्शन करणे. फ्रंट साईड अलॉंग विथ ब्रँड नेम करंटली बॅक ओनली आहे. प्रपोज्ड सेक्शन 1BA काय म्हणतं आहे, जर मोर देन 1 कन्स्टिट्युएंट असेल तर फ्रंट साईडला डिक्लरेशन ऑफ 2 और मोर कमोडिटीजमध्ये प्राईम कन्स्टिट्युएंट्स द्या अलॉंग विथ ब्रँड नेम प्लस पर्सेंटेज ऑफ क्वांटिटी. तर हे सेक्शन नवीन ॲड करायचं आहे. यांचा रूल 11 जो 2011 जो रूल आहे ह्याच्यामध्ये हा नवीन सेक्शन ॲड करायचा हे चालू आहे. तर याच प्रकारे आपण कन्झ्युमरचं जे राईट्स आहेत, तर कन्झ्युमर्सचे राईट्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आणि राईट टू बी इन्फॉर्म म्हणजे कन्झ्युमरला क्लिअरली सगळं इन्फॉर्मेशन येण्यासाठी तर हे अमेंडमेंट्सला टेबल केलेलं आहे. तर आज आपल्या एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.